जे लोक विचार करतात मी बरोबर आहे, मी जे केलं आहे ते योग्य आहे, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास खूप चांगला आहे. पण त्याच आत्मविश्वासावर जे चुका सुद्धा करून बसतात, मग त्याला नाव देतात माझ्यात आत्मविश्वास आहे. खरं तर त्याला ओव्हर कॉन्फिडन्स बोलतात. मी सुमन, तुमच्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. मी सकारात्मक गोष्टींवरती व्हिडिओज घेऊन येत असते. नातेसंबंध, पालकतत्व, आपली रोजची जीवनशैली अशा वेगवेगळ्या विषयांवरती मी अगदी सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला प्रेरणा देतील असे मी व्हिडिओज घेऊन येत असते. तुम्ही जर आज मला पहिल्यांदाच बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओव्हर कॉन्फिडन्स आपल्यावर हावी होऊ शकतो. जेव्हा आपल्या विचारांमध्ये स्पष्टता नसते तेव्हा ओव्हर कॉन्फिडन्स आपल्यावर हावी होतो. आता आपल्या विचारांमध्ये स्पष्टता नाहीये, कसं ओळखणार? समजा आपल्याला एखाद्या अंधारमय रूम मध्ये सांगितलंय पळायला, तर आपण कसे पळणार? हळूहळू 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 सांभाळून पळणार किंवा चालणार, है ना? कारण तिथे रिस्क आहे, आपल्याला लागू शकतं, आपण पडू शकतो, तिथे अंधार आहे, तिथे स्पष्टता आहे, मला लागू शकते, मला जखम होऊ शकते, मी पडू शकते. पण त्याऐवजी जर सांगितलं की उजेडात असलेल्या रूम मध्ये चालायचंय, तर तुम्ही काय करणार? एकतर पळत सुटणार किंवा फास्ट 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 चालणार, कारण तिथे तुम्हाला स्पष्टता आहे. बरोबर ना? तुमचा कॉन्फिडन्स असणार आहे. म्हणून आत्मविश्वासाबरोबर स्पष्टता ही महत्वाची आहे. तुम्ही समजाल मी श्रेष्ठ आहे, तर असं नाही. तुमच्यापेक्षा पण अधिक श्रेष्ठ ह्या धर्तीवर बरेच जण आहेत. तुमच्या विचारात जर क्लिअरिटी असेल, स्पष्टता असेल, तर तुमचा कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स ठरणार नाही. म्हणून आपल्यामध्ये स्पष्टता ही असली पाहिजे, क्लिअरिटी ही असली पाहिजे, जेणेकरून कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्स झाला नाही पाहिजे, याची काळजी आपण घेतली पाहिजे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्स मध्ये मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे. आणि त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला शेअर करायला सुद्धा विसरू नका. तुम्हाला जर माझे असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्या बाजूला एक बेल आयकॉनचं बटन असेल, त्याला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा व्हिडिओज अपलोड करेन त्यावेळेला माझे हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील.